भंडारा शहरातील बीटीबी सब्जी मार्केटमध्ये ग्रामीण भागातील शेतकरी शेतीत उत्पन्न झालेला भाजीपाला विक्रीसाठी आपल्या वाहनांनी आणले असता बीटीबी मार्केटचे अध्यक्ष आपल्या कामगारांच्या हातांनी पार्किंगच्या नावाने शेतकऱ्यांकडून अवैधरित्या 100 रुपयांची पावती देऊन वसूल केले जात आहे। जेव्हा की मुख्याधिकारी नगर परिषद यांनी 14 जुलैला बीटीबी मार्केट असोसिएशनला लेखी पत्र देऊन शेतकऱ्यांकडून करवसुली करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पत्र देऊन सुद्धा बीटीबीचे अध्यक्ष प्रशासनाच्या पत्राला न जुमानता अवैध मार्गाने वसुली करण्याचा गोरखधंदा सुरू आहे, तो तत्काळ थांबवावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बीटीबीच्या विरोधात शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा जिल्हा सहसंपर्क प्रमुख नरेश डहारे, उपजिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दीपक गजभिये, तालुका प्रमुख देवेंद्र कारेमुरे व इतर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। भंडारा शहरामध्ये नगर परिषद भंडाऱ्यांनी बीटीबी मार्केट म्हणून सब्जी मार्केटला काही वर्षासाठी लीजवर त्यांना ती जागा दिलेली असून बीटीबीने स्वतःची मालमत्ता समजून त्या ठिकाणी अनेक प्रकारचे कर प्रणाली आकारण्यात आलेली आहे। आता एखादाच लहान कास्तकार टोपलीमध्ये त्या ठिकाणी सब्जी घेऊन येतो विक्रीसाठी मार्केटमध्ये, त्याच्याकडून तो 100 रुपये घेतो, बंडीवाल्याकडून 100 रुपये घेतो आणि ट्रक आणि छोट्या गाड्या त्यांच्याकडूनही जवळजवळ त्या ठिकाणी 100 रुपये घेतो। जवळजवळ त्या ठिकाणी त्या मार्केटमध्ये 2000 गाड्या त्या ठिकाणी येतात आणि एका गाडीबरोबर समजा त्यांनी 100 रुपये घेतले तर पर डेच्या त्याच्या 2 लाखाचा त्या ठिकाणी त्यांच्याकडून कर वसुली करतो आणि त्याच्यामधून डेव्हलप काय। जर नगर परिषदने त्याला जर लीजवर दिली असेल तर तो त्यांनी कास्तकारांना लुटण्याचा प्रयत्न जो करून राहिला आहे तर मग नगर परिषदने त्याच्यावर कारवाई का केली नाही, हा आमचा एक प्रश्न आहे। नंबर 2चा प्रश्न आमचा आहे की त्याची लीज येत्या 30 तारखेला समाप्त होऊन राहिली आहे आणि नगर परिषद शिवोनी त्याला कर हा वसुलीचे अधिकार नाही अशा प्रकारचा लेखी पत्र दिल्यावरही बीटीबी त्या ठिकाणी कास्तकारांकडून पैसे वसुली का करतो आणि करतो हे सर्व त्यांना माहीत असताना मग नगर परिषदच्या शिवोनी त्याच्यावर एफआयआर दर्ज का केला नाही किंवा शासनाने प्रशासन काय करून राहिला। हे एक प्रकारची कास्तकारांची आणि गरीब व्यापाऱ्यांची त्या ठिकाणी लूटमार आहे आणि हे लूटमार त्यांनी जर येत्या 2-4 दिवसामध्ये त्यांनी बंद केली नाही तर शिवसेने उभाटाकडून या ठिकाणी फार मोठा धरणे आंदोलन आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल। याची दखल प्रशासनाने आणि महाराष्ट्र शासनाने घ्यावी अशा प्रकारची भंडारा जिल्हा शिवसेनेची मागणी आहे।